अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाच्या एका बोटीवर हल्ला केला. हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला. ट्रम्प यांनी बोटीवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचा खुलासा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी केला. आम्ही बोट जप्त करू शकलो असतो, मात्र ट्रम्प यांनी बोट उडवण्याचे आदेश दिल्याची माहिती रुबियो यांनी दिली आहे. फक्त ड्रगची शिपमेंट जप्त केल्यानं कार्टेलवर कोणताही परिणाम होणार नाही. जर आपल्याला त्यांना संपवायचं असेल तर आपल्याला त्यांना उडवून द्यावं लागेल. कोकेन किंवा फेंटानिल सारख्या ड्रगचा समावेश असल्याचंही रुबियो म्हणाले. जर्मनीच्या लष्कराने युरोपच्या पूर्व सीमेच्या संरक्षणासाठी क्वाड्रिगा 2025 नावाचा मोठा लष्करी सराव सुरू केला. यात जर्मनीसह 14 नाटो सदस्य देशांचे सैनिक सहभागी झालेत. या सरावाचा मुख्य उद्देश बाल्टिक समुद्राच्या प्रदेशाचे संकट काळात आणि युद्ध काळात संरक्षण करणं आहे. या सरावामध्ये सुमारे 8,000 सैनिक सहभागी झालेत. लिथुआनियामध्ये जर्मनीचे 45वे टँक ब्रिगेड हळूहळू तयार होत आहे, ज्यात 2027 पर्यंत 5,000 सैनिक पूर्णपणे तैनात केले जातील. जेरुसलेममध्ये आंदोलकांनी काही काळ रेल्वे लाईन रोखून धरल्या. आंदोलन चिघळल्यानं पोलिसांनी पाण्याचा मारा केला, तर काही आंदोलकांना पोलिसांनी रेल्वे रुळावरून ओढून बाहेर नेलं. इस्रायलमधील 60,000 राखीव सैनिकांच्या मोबदल्यात विस्तारित कारवाई विरोधात देशव्यापी निदर्शनं झाली. आंदोलकांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर राजकीय हेतूनं युद्ध थांबवल्याचा आणि लांबवल्याचा आरोप केलाय. त्याऐवजी हमासबरोबर युद्धविराम करार करून 7 ऑक्टोबर 2023च्या हल्ल्यात ओलीस ठेवलेल्या व्यक्तींची सुटका करावी अशी मागणीही केली आहे. नाटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांनी झेक प्रजासत्ताकमध्ये रशियाबद्दल निष्काळजी राहू नका असा इतर देशांना इशारा दिला. प्रागमध्ये बोलताना त्यांनी युक्रेनला पाश्चिमात्य सुरक्षा हमी देण्याच्या उद्देशानं पॅरिसमध्ये झालेल्या कोलिशन ऑफ द विलिंगच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतला होता. पुतिन काय करण्याचा प्रयत्न करतात हे आम्हाला माहीत आहे आणि त्याचे पुरावे युक्रेनमध्ये आहेत असं रूट म्हणालेत. युक्रेनच्या हवाई दलाच्या सकाळच्या अहवालानुसार रशियानं गुरुवारी रात्री युक्रेनवर 112 ड्रोन हल्ले केले. यापैकी 84 ड्रोन पाडण्यात किंवा जाम करण्यामध्ये यश आलं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी पॅरिसमध्ये अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकोफ यांच्याशी गुप्त बैठक घेतल्याची माहिती आहे. युक्रेनसाठी दीर्घकाळ लष्करी मदत सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. विटकोफ यांनी पॅरिसमध्ये युरोपीय नेत्यांची भेट घेतली. यावेळी युक्रेनसाठी सुरक्षा हमीवर चर्चा झाली. कोलिशन ऑफ द विलिंग नावाच्या या गटाच्या बैठकीत विटकोफ यांनी भाग घेतला. युद्धविरामानंतर भविष्यातील रशियन आक्रमणाला रोखण्यासाठी युक्रेनला लष्करी मदत देण्याची योजना या बैठकीमध्ये आखण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, रशिया आणि उत्तर कोरिया अमेरिकेविरुद्ध कट रचत असल्याच्या आरोपांना चीननं फेटाळून लावलंय. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, चीन इतर देशांसोबतचे राजनैतिक संबंध कोणत्याही तिसऱ्या पक्षाला लक्ष्य करून विकसित करत नाही. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर तुम्ही अमेरिकेविरुद्ध कट रचत असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांना माझा हार्दिक नमस्कार सांगा असं लिहिलं होतं. ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतर करणाऱ्यांविरुद्ध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात एका भारतीय व्यक्तीला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या क्लिपमध्ये एक ऑस्ट्रेलियन व्यक्ती आंदोलकांना वक्त्याची ओळख करून देत असल्याचं दिसून येतंय. आपला पुढचा पाहुणा एक परदेशी आहे, तो परदेशी दिसतो आणि तो म्हणाला की त्याला बोलायचं आहे असं सूत्रसंचालक प्रेक्षकांना सांगतो. स्टेजवर पोहोचताच भारतीय व्यक्ती म्हणतो, हो मी एक कृष्णवर्णीय व्यक्ती आहे, हो मी भारतातून आलेला स्थलांतरित आहे, मी योग्य कारणांसाठी इथं आलो आहे. यावर आंदोलक त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतात. म्यानमार आणि शेजारील थायलंडमध्ये 5 महिन्यांपूर्वी आलेल्या भीषण भूकंपानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. म्यानमारची दुसरी सर्वात मोठी नगरी आणि भूकंपाचं केंद्र असलेले मांडले शहराला याचा सर्वात मोठा फटका बसला. यामध्ये 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपात अनेक इमारती, रुग्णालय, शाळा, चर्च आणि मशिदी सुद्धा कोसळल्यात. यांगून शहरातून जाणारे मुख्य रस्ते आता तात्पुरत्या पुलांनी खुले झालेत. पण देशाच्या इतर भागात सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे आणि लष्करी तपासणी नाक्यांमुळे मदत पोहोचवणं खूप कठीण झालंय. या भूकंपात आतापर्यंत 4,000 नागरिकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद सुद्धा आहे. पोर्तुगालची राजधानी
लिस्बनमधील ट्रामच्या अपघातातील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला. जखमी झालेल्या 23 लोकांपैकी दोघांचा आज रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती आपत्कालीन सेवा अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातात आणखी 21 लोक जखमी झालेत, ज्यात पोर्तुगीज नागरिकांसह जर्मनी, स्पेन, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, कॅनडा, मोरोक्को, दक्षिण कोरिया आणि केप वर्डे या देशांमधील लोकांचा समावेश आहे. पोर्तुगाल पोलिसांनी अपघाताचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला. तांत्रिक बिघाडामुळे ट्राम रुळावरून घसरली असावी असा अंदाजही वर्तवला जातोय. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा झाली आहे. मानवी आयुर्मान या विषयावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. पूर्वी 70 वर्षांचं होणं दुर्मिळ होतं, पण आता 70 वर्षांचं झाल्यावरही तुम्ही अजूनही तरुण आहात असं वाटतं, असं शी जिनपिंग म्हणालेत. तर यावर पुतीन यांनी बायोटेक्नॉलॉजीचा उल्लेख केला. पुढील काही दशकांत बायोटेक्नॉलॉजीच्या विकासामुळे मानवी अवयवांचं प्रत्यारोपण केलं जाईल आणि लोक अधिक तरुण होतील. कदाचित लोक 150 वर्ष जगू शकतील, असं सुद्धा पुतीन यांनी म्हटलंय. लिस्बनमध्ये झालेल्या भीषण ट्राम अपघाताबद्दल एका ब्रिटिश महिलेनं धक्कादायक अनुभव सांगितला. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. अनुभव सांगणाऱ्या ब्रिटिश महिला पती आणि मुलीसोबत सुट्टीसाठी लिस्बनमध्ये आल्या होत्या. मुलाखतीत त्यांनी म्हटलं, मी सामान उतरवत असताना मला एक भयानक आवाज ऐकू आला. आम्ही खाली गेलो तेव्हा एका सदस्यानं सांगितलं, बाहेर जाऊ नका, बाहेर परिस्थिती खूप भयानक आहे आणि एक मृतदेह पडलेला आहे. त्यांनी पुढे सुद्धा सांगितलं, अपघातात झालेली ही ट्राम दुसऱ्या दिवशी प्रवासासाठी निवडली होती. आम्ही त्या ट्राममध्ये असू शकलो असतो, सुदैवानं आम्ही वाचलो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच भारतावर 50% आयात शुल्क लादलंय. मात्र कनिष्ठ न्यायालयानं ट्रम्प यांच्या या निर्णयाला बेकायदेशीर घोषित केलं होतं आणि राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं. ट्रम्प यांच्या प्रशासनानं न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये इशारा दिलाय की भारतासह अनेक देशांवर लादलेलं शुल्क हटवल्यानं अमेरिकेविरुद्ध व्यापारी सूड उगवला जाईल आणि परदेशात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न कमकुवत होतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आर्थिक आणि जागतिक प्रभावावर मोठे दावे केलेत. अमेरिकेशिवाय जगातील सर्व काही संपून जाईल असं धक्कादायक विधान त्यांनी केलंय. त्यांनी अमेरिकेची आर्थिक ताकद वाढवण्यासाठी आयात शुल्काची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटलंय. आयात शुल्कामुळे आणि इतर गोष्टींमुळे देशात येणारा पैसा प्रचंड वाढलाय. आयात शुल्कामुळेच आपल्याला इतर गोष्टीही साध्य करता येतात असंही त्यांनी म्हटलंय. सध्या भारताच्या आयात वस्तूंवरील शुल्क कमी करण्याचा त्यांचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. इंडोनेशियाची पहिली स्टार्टअप कंपनी असलेल्या गोजेकचे सहसंस्थापक आणि माजी मंत्री नाडियम अनवर मकारिम यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मंत्री असताना शाळांसाठी गुगल, क्रोमबुक, लॅपटॉप खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. अटर्नी जनरल कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मकारिम यांच्यावर 563 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. मकारिम यांनी 2015 मध्ये गोकेची सहस्थापना केली होती आणि 2019 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्या मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी त्यांनी कंपनी सोडली होती. युरोपातील लोकप्रिय टीव्ही सिटकॉमचे लेखक ग्राहम लाईनहान यांना लंडन कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांच्यावर एका ट्रान्सजेंडर महिलेचा छळ आणि तिचा फोन तोडण्याचा आरोप आहे. मात्र ग्राहम लाईनहान यांनी हे आरोप फेटाळलेत. काही दिवसांपूर्वीच ट्रान्सजेंडर लोकांबद्दल केलेल्या पोस्टमुळे त्यांना अटक करण्यात आली होती. लाईनहान यांनी ट्रान्सजेंडर महिला आणि पुरुषच आहेत असं अनेकदा म्हटलं आहे. तसंच ट्रान्सजेंडर महिलांसाठी असलेल्या जागा वापरत असल्यास त्यांना मारहाण करण्यास प्रोत्साहन सुद्धा त्यांनी दिलं होतं. कॅलिफोर्नियातील गोल्ड रश काळातील चायनीज कॅम्प या छोट्या गावात मंगळवारी लागलेल्या आगीत अनेक घरं जळून खाक झाली आहेत. हे गाव 1850च्या सुमारास चीनी खाण कामगारांनी वसवलं होतं. सध्या उत्तर कॅलिफोर्नियात 20हून अधिक ठिकाणी आगी लागल्यात. चायनीज कॅम्पजवळील ही आग वेगानं पसरतीये. गावातील काही ऐतिहासिक वास्तूंना धोका निर्माण झालाय. अग्निशमन दल आणि हेलिकॉप्टरमधून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर सिएरा नेवाडा पर्वतरांगांमधील या गावातील सुमारे 100 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अमेरिकेने लागू केलेल्या 50% शुल्क वाढीमुळे ऑगस्ट महिन्यातील भारताची तेल आयात 33% घटली आहे. रशियन तेल खरेदी सुरू ठेवल्यानं अमेरिकेनं भारतावर आधी अतिरिक्त 25% शुल्कवाढ जाहीर केली आणि त्यानंतर आणखी 25% म्हणजे एकूण 50% शुल्कवाढ लागू केली. भारतानं मार्च महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये आयात 33% घटवली आहे. ऑगस्ट अखेरीस दररोज 13 लाख बॅरल कच्चं तेल हे रशियातून भारतात आलंय.
भारताची तेल आयात कमी झाल्यानंतर चीनचा रशियन तेल खरेदीचा वाटा 5 महिन्यांच्या उच्चांकावर गेलाय. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांची मोठी लेक व्हिव्हियन विल्सन सध्या आर्थिक अडचणीमध्ये. ती सध्या एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये 3 रूममेट्स सोबत राहतीये. एका मुलाखतीत तिने ही बाब उघड केली आहे. तिने वडील एलन मस्क यांच्यापासून संबंध तोडलेत. तिची आर्थिक परिस्थिती सध्या खराब आहे असं सांगतानाच तिला जास्त श्रीमंत होण्याची इच्छा नसल्याचंही तिनं म्हटलंय. ती परदेशी भाषांचा अभ्यास करण्यासाठी लवकरच पुन्हा कॉलेजमध्ये जाण्याचा विचार करतेय. सध्या ती तिच्या आईसोबत राहतीये. पश्चिम बंगाल विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. बंगाली स्थलांतरितांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत सत्ताधारी पक्षानं आणलेल्या ठरावावर चर्चा सुरू होती आणि याचवेळी विरोधी पक्षानं घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या प्रस्तावावर बोलणार होत्या. त्यानंतर भाजप आमदारांनी 2 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्या निलंबनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत घोषणाबाजी केली होती, ज्याला तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी विरोध केला. गोंधळामुळे भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना विधानसभेतून निलंबित केलं गेलं. घोष यांनी जाण्यास नकार दिल्यावर मार्शलना बोलवून त्यांना सभागृहाच्या बाहेर सुद्धा नेण्यात आलं. कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार के.सी. वीरेंद्र यांनी ऑनलाईन सट्टेबाजीतून अत्यंत कमी वेळात 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्याचा दावा ईडीने केलाय. ईडीने गेल्या महिन्यात सिक्कीम येथून वीरेंद्र यांना अटक केली आहे. ईडीने चित्रदुर्ग जिल्ह्यातील बंगळुरू आणि चालकेरे इथं छापे टाकलेत आणि याच दरम्यान 5 मर्सिडीज बेन्झ कार जप्त करण्यात आल्यात, ज्यांचे नंबर व्हीआयपी मालिकेमधील होते. याशिवाय 55 कोटी रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. त्यापैकी 40 कोटी 69 लाख रुपये वीरेंद्रच्या 9 बँक खात्यात आणि एका डीमॅट खात्यामध्ये होते.